नमस्कार मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष माहिती पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. MPSC असेल, पोलीस भरती असेल. आता काही जिल्ह्यांच्या नुकत्याच पोलीस पाटील भरतीची एक्झाम झालेली आहे. जसं की हिंगोली असेल, जालना असेल, बीड असेल. त्याच्यामध्ये जिल्हा विशेषवरती 7 ते 8 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने आपण आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा पाहणार आहोत. ग्रामसेवक, तलाठी कोणतीही एक्झाम असेल त्याच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाचे हे तुम्हाला जिल्हा विशेष माहिती ठरणार आहे. तुम्ही श्रेणी पाहू शकतात. जिल्हा परिचय असेल, इतिहास असेल, भौगोलिक स्थान, सीमा, प्रशासकीय संरचना पाहणार आहोत आपण. लोकसंख्या व साक्षरता आपण 2011च्या जनगणनेनुसार पाहणार आहोत. नद्या व प्रमुख धरणे असतील, हवामान, मृदा, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक वारसा, वन्यजीवन, महत्त्वाचे पर्यटन स्थळे, प्रमुख शैक्षणिक संस्था असतील, ऊर्जा, जलसिंचन प्रकल्प, शेती, प्रमुख पिके, वाहतूक व दळणवळण, महत्त्वाच्या व्यक्ती, चालू घडामोडीवरतील काय पाहणार आहोत आपण. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी. आता तर तुम्ही हा व्हिडिओ 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी 2 वर्षांनी जर पाहत असताल तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी आणि 2027च्या जनगणनेनुसार थोडीफार चेंजेस झालेला असेल, बाकी सेम असणार आहे. आणि काय आपण शेवटी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. खूप अतिशय महत्त्वाचे हे आपण टॉपिक आणि डिटेल पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष माहितीवरती. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. महत्त्वाचे पॉईंट्स असतील, इयर्स असतील, काही ठिकाणं असतील, तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. चला, तर आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी जर म्हटलं तर 1610मध्ये मालिक अंबर निजामशाहीची राजधानी म्हणून खडकी या नवीन जिल्ह्याची शहराची काय केली ती स्थापना केली ती कुणी, मालिक अंबरने. आणि पुढे हे शहर फतेहनगर आणि त्यानंतर औरंगाबाद म्हणून सुद्धा काय झाले, ओळखू जाऊ लागले. ठीक आहे. हा जिल्हा पूर्वी हैदराबाद संस्थानाचा काय होता, भाग होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी हा प्रदेश निजामांच्या राजवटीतून काय झालेला आहे, मुक्त झालेला आहे. आणि तो 1960मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा काय बनलेला आहे, भाग बनलेला आहे. आणि आत्ता नुकतंच फेब्रुवारी 2023मध्ये भारत सरकारने औरंगाबाद या शहराचे नाव बदलून काय केलेलं आहे, अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलेलं आहे. आता आपण पूर्वीचे औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर शहर म्हणून आपण ओळखतो. जिल्हा पुनर्रचना जर म्हटलं तर 1 मे 1981 रोजी जिल्ह्याचे विभाजन झाले आणि त्यातून नवीन जिल्हा कोणता, जालना जिल्ह्याची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. भौगोलिक स्थान महाराष्ट्राच्या मध्य भागात असून हा जिल्हा मराठवाडा विभागाचे काय आहे, केंद्र आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग गोदावरी नदीच्या काय आहे, खोऱ्यामध्ये असून तो दख्खनच्या काळ्या पाषाणाच्या बेसाल्ट प्रदेशात वसलेला आहे. प्रादेशिक विभागणी जर केली तर हा सातमाळा अजिंठा डोंगर रांगात तून जातो हा भाग. यामुळे जिल्ह्याचे 2 नैसर्गिक भाग पडतात. एक डोंगराळ प्रदेश असेल उत्तरेकडील लेणी आणि डोंगरांचा भाग, दुसरा सकल प्रदेश असेल दक्षिणेकडील गोदावरी नदीचा जवळचा सुपीक मैदान भाग असेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जर म्हटलं तर प्राचीन नाव काय होते शहराचे, मूल खडकी असे होते. पुढे मालिक अंबर याचे नाव काय ठेवलेलं आहे, फतेहनगर असे ठेवण्यात आलेलं आहे. प्रमुख राजवाटी या प्रदेशावर सातवाहन राजधानी पैठण म्हणून असं ओळखलं जात होतं. पैठणला सातवाहन राजाची राजधानी. वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव यांची राजधानी देवगिरी अशी होती. राजांचे राज्य केलेलं आहे इथे. त्यानंतर हा भाग निजामशाही आणि मुघलांच्या ताब्यात होता. मुघल कालखंड जर म्हटलं तर औरंगजेबाने या शहराचे नाव काय ठेवलेलं आहे, औरंगाबाद केले. आणि हे शहर मुघल साम्राज्याची दख्खनची राजधानी म्हणून सुद्धा ओळखले जाऊ लागले. ऐतिहासिक वास्तू जर म्हटलं प्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी जागतिक वारसा असलेले हे स्थळं आहेत. प्राचीन शिल्पकला आणि चित्रकलेचा अद्भुत काय आहे, एक हा अजिंठा आणि वेरूळ लेणीचा नमुना आहे हे आपल्याला सांगता येईल. दौलताबाद किल्ला म्हणजे देवगिरी. आता आपल्याला पूर्वी 4वी-5वीला देवगिरी किल्ला हा सब्जेक्ट होता, पुस्तकामध्ये आपल्याला धडा होता. आपल्याला सर्वांना माहीतच असेल. यादवांच्या काळातील अभेद्य किल्ला जो त्यांच्या वास्तुकलेसाठी आणि भारत टावरसाठी काय आहे, प्रसिद्ध आहे. बीबी का मकबरा याला दख्खनचा ताज किंवा मिनी ताज म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पानचक्की मध्ययुगीन काळातील पाण्याचे उत्कृष्ट अभियांत्रिकी नियोजन आणि पिठाची चक्की आहे ते पानचक्की म्हणून ओळखलं जातं. सांस्कृतिक महत्त्व जर म्हटलं तर पैठण येथे संत एकनाथांची कर्मभूमी आणि जगप्रसिद्ध पैठणी साडींचे उगमस्थान आहे.
घृण्णेश्वर मंदिर वेरूळ येथील हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. 52 दरवाजे हे शहर दरवाजांचे शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 52 दरवाजांचे. स्वातंत्र्य लढा जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर हे हैदराबाद मुक्तीसंग्रामातील एक प्रमुख केंद्र होते आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली या भागाला निजामशाहीच्या राजवटीतून काय केलेलं आहे, मुक्त करण्यात आलेलं आहे. आता आपण भौगोलिक स्थान व सीमा पाहूया छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या. हा जिल्हा महाराष्ट्राच्या मध्य भागातून असून मराठवाडा विभागाचे काय मुख्य केंद्र आहे. अक्षय वृत्तीय रेखावृत्तीय विस्तार जर म्हटलं तर 19 अंश ते 20 अंश उत्तर अक्षांश आहे आणि 74 अंश ते 76 पूर्व रेखांश आहे. क्षेत्रफळ जर म्हटलं तर 10,100 चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ असणार आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे, ज्यापैकी 141.1 चौरस किमी शहरी, हे एक महत्त्वाचं आहे शहरी, आणि 9,958.9 चौरस किलोमीटर ग्रामीण क्षेत्र आहे. ग्रामीण वेगळं आणि शहरी टोटल 10,000 आहे. त्याच्यापैकी 1,141 चौरस किमी शहरी आणि 9,958 चौरस किमी ग्रामीण. राज्याच्या एकूण क्षेत्राच्या सुमारे 3.28 फक्त आपल्या छत्रपती संभाजीनगर या एकट्या जिल्ह्याचं आहे. राज्याच्या एकूण क्षेत्राच्या सुमारे किती, 3.28. नैसर्गिक सीमा जर म्हटलं तर उत्तर सातमाळा अजिंठा डोंगररांगा ज्या तापी आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यांना विभागतात. दक्षिण गोदावरी नदी जिल्ह्याची दक्षिण सीमा गोदावरी निश्चित करते. मध्य भाग जिल्ह्यातून अनेक लहान डोंगररांगा जातात, ज्यामुळे जिल्ह्याचे डोंगराळ आणि मैदानी असे 2 नैसर्गिक विभाग पडतात. आता शेजारील जर जिल्हे जर म्हटलं तर चतुर्सीमा ज्या जिल्ह्याची लागलेली आहे ती आपण पाहू. दिशा आणि शेजारील राज्य. उत्तरेला जळगाव जिल्हा आहे, पूर्वेला जालना जिल्हा आहे आणि दक्षिणेला बीड, अहिल्यानगर, पूर्वीचा अहमदनगर जिल्हा आणि पश्चिमेस नाशिक जिल्हा, अशा किती जिल्ह्याच्या 5 जिल्ह्याच्या काय झालेल्या आहेत, सीमा लागलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला. नंतर पर्वत व उंची जिल्ह्यात 3 प्रमुख पर्वत शिखर आहेत. आंटूर जे 828 मीटर आहे, अब्बासगड 671 मीटर आणि सतोडा 552 मीटर आहे. अजिंठा डोंगररांगेची उंची जर म्हटलं तर 578 मीटर असून दक्षिण भागाची सरासरी 600 ते 670 मीटर आहे. नद्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या गोदावरी, तापी आहेत. वनसंपदा जर म्हटलं तर जिल्ह्यात एकूण 135.75 चौरस किमी वनक्षेत्र आहे. महाराष्ट्राच्या एकूण जंगल क्षेत्राचे सुमारे 9.3% क्षेत्र आहे. हवामान जिल्ह्यात जून ते सप्टेंबर पावसाळा, ऑक्टोबर ते फेब्रुवारी हिवाळा आणि मार्च ते मे उन्हाळा असतो. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 734 मिमी असून तापमान 5.6 अंश ते 45.9 अंश दरम्यान असते, हे ध्यानात ठेवा. लोकसंख्या जर म्हटलं तर भाषा 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 37,01,282 असून मुख्य मराठी, हिंदी आणि इंग्रजी आणि उर्दू भाषा बोलल्या जातात आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. प्रशासकीय संरचना म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर जर म्हटलं तर जिल्ह्याचे प्रशासन हे जिल्हाधिकारी कार्यालय असून आयुक्त, महानगरपालिका, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, ग्रामीण, जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये काय झालेलं आहे, वेगवेगळ्या विभागलेलं आहे. तर विभागीय मुख्यालय जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे. एकूण तालुके जर म्हटलं जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एक आहे, पैठण एक आहे, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद असे एकूण 9 तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. प्रशासकीय विभाग म्हटलं तर 5 आहेत. कोणते कोणते, एक छत्रपती संभाजीनगर हा एक विभाग आहे, वैजापूर एक विभाग आहे, सिल्लोड एक विभाग आहे आणि पैठण, फुलंब्री एक विभाग आहे आणि कन्नड 5वा, असे 5 विभाग आहेत जिल्ह्यामध्ये. पंचायत समित्या जर म्हटलं तर एकूण 9 पंचायत समित्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती असते, हे आपल्याला माहीत पाहिजे. ग्रामपंचायती जर म्हणलं तर जिल्ह्यात एकूण 1362 गावे आहेत. विधानसभा मतदारसंघ तर 9 विधानसभा मतदारसंघ आहे. त्याची व्याप्ती जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर मध्य, म्हणजे त्याला शहराचा भाग म्हणतो आपण. छत्रपती संभाजीनगर पश्चिम, म्हणजे तो SC साठी काय आहे, राखीव आहे, शहर भाग आणि काही त्याच्यामध्ये ग्रामीण भाग येतो. छत्रपती संभाजीनगर पूर्व शहर भाग आहे. पैठण तालुका एक आहे, गंगापूर तालुका व खुलताबादचा काही भाग गंगापूर या
मतदारसंघामध्ये येतो. वैजापूर तालुका आहे, कन्नड तालुका आहे, सिल्लोड व सोयगाव तालुका आहे आणि फुलंब्री व इतर ग्रामीण भाग. लोकसभा मतदारसंघ जर म्हटलं तर एक आहे. वरील 9 विधानसभा मतदारसंघाचा समावेश काय आहे लोकसभा मतदारसंघामध्ये. इथं मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण तालुके दिलेले आहेत, तालुक्याचा मॅप दिलेला आहे. आता लोकसंख्या व साक्षरता आपण 2011च्या जनगणनेनुसार पाहणार आहोत. आता मित्रांनो 2027ची जनगणना चालू झालेली आहे. आता ही आकडेवारी जर तुम्ही जर 6 महिने 1 वर्षांनी 2 वर्षांनी जर हा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला फक्त लोकसंख्येमध्ये थोडे चेंजेस होईल किंवा एखादा तालुका कमी जास्त त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतं. हे आपल्याला फक्त अकॉर्डिंग तुम्ही परीक्षेच्या फक्त दृष्टिकोनाने थोडे चेंजेस करत चला. ठीक आहे. तर एकूण लोकसंख्या जर म्हटलं तर 2011 जनगणनेनुसार किती आहे 37,01,282 आहे. लोकसंख्येची घनता जर म्हटलं तर 366 प्रति चौरस किलोमीटर असणार आहे. लिंग गुणोत्तर जर म्हटलं तर 923 प्रति 1000 पुरुषामागे असणार आहे. बाल लिंग गुणोत्तर जर म्हटलं तर 0 ते 6 वयोगट 658 हे प्रमाण कमी असून सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. साक्षरता दर जर म्हटलं लिटरेसी रेट तर एकूण साक्षरता 79.2% आहे. पुरुष साक्षरता जर म्हटलं तर 87.33% असणार आहे. स्त्री साक्षरता जर म्हटलं तर 70.3 आहे. आता इथं ग्राफ दिलेला आहे, पाय चार्ट दिलेला आहे. इथं पाय चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता इथं ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या दिलेली आहे. लोकसंख्येचे आपण वितरण टाकलेलं आहे इथं चार्टमध्ये. लोकसंख्येचे वितरण जर म्हटलं ग्रामीण लोकसंख्या किती आहे 56.23 असणार आहे. ठीक आहे. आणि शहरी जर म्हटलं तर 43.77 आहे. इथं ग्राफमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. सर्वात जास्त साक्षर तालुका जर म्हटलं छत्रपती संभाजीनगर हा तालुका आहे. सर्वात कमी साक्षर तालुका जर म्हटलं तर सोयगाव आहे. आता साक्षरता प्रमाण दिलेलं आहे इथं. एकूण साक्षरता स्त्री पुरुष साक्षरता दिलेलं आहे एकूण इथं चार्टमध्ये तुम्ही पर्सेंटेजमध्ये पाहू शकता. आता नद्या व प्रमुख धरणे जर म्हटलं तर गोदावरी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी सर्वात मोठी आणि मुख्य नदी जर म्हटलं तर पैठण तालुक्यात गोदावरी असणार आहे. शिवना ही जिल्ह्याच्या पश्चिम भागातून कन्नड व वैजापूर इथून वाहते. पूर्णा जिल्ह्याच्या ईशान्य भागातून वाहणारी गोदावरीची प्रमुख उपनदी आहे. इतर नद्या जर म्हटलं खाम नदी आहे छत्रपती संभाजीनगर शहराची जीवनवाहिनी आहे. दुधना, गिरजा, अंजना आणि वाघूर अशा पण उपनद्या आहेत. प्रमुख धरणे जर म्हटलं जलप्रकल्प जायकवाडी धरण हे पैठण तालुक्यामधील गोदावरी नदीवर बांधलेले हे मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असणार आहे. आणि या जलाशयाला आपण नाथसागर म्हणून सुद्धा काय करतो ओळखतो आपण. सुकना धरण जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेले हे धरण स्थानिक शेती आणि पाणी पुरवठ्यासाठी एक प्रसिद्ध आहे. आता हवामान जर म्हटलं हवामान मृदा प्रकार जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण आणि कोरडे असते. तापमान उन्हाळ्यात काय आहे 39 अंश ते 40 अंशपर्यंत असते. दर मे महिन्यात 44 ते 45पर्यंत वाढू शकते. हिवाळा अल्पदायिक आणि सौम्य असते. पर्जन्यमान वार्षिक पर्जन्यमान जर म्हटलं सरासरी सुमारे तर 734 मिमी आहे. मृदा प्रकार काय आहे मृदेचा म्हणजे माती बेसाल्ट खडकापासून बनलेली असून ती मध्यम ते खोल काय आहे काळी आहे. रेगूर मृदा आहे. सुपीकता दक्षिण भागातील गोदावरी नदीच्या खोऱ्यात गाराची अत्यंत सुपीक काळी मृदा काय होते आढळते आपल्याला पाहायला भेटते. डोंगराळ जर भाग म्हणलं उत्तरेकडे अजिंठा आणि डोंगर सातमाळा परिसरात जमीन खडकाळ आणि उथळ थराची आहे. शेतीवर परिणाम काय जर इथं जर म्हटलं कापूस, बाजरी, मका आणि तूर ही येथील प्रमुख म्हणजे मुख्य पिके आहे. तसेच हा जिल्हा केसर, आंबा आणि मोसंबीसाठी एक काय आहे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. केसर, आंबा आणि मोसंबीसाठी. आता ऐतिहासिक किल्ले वास्तू जर पाहायचं जर झालं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्राचीन आणि मध्ययुगीन आणि मराठा साम्राज्यापासून मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्याला भारताची पर्यटन राजधानी म्हणून सुद्धा काय करतो आपण ओळखला जातो. 52 दरवाजांचं शहरसुद्धा ओळखलं जातं. भारताची पर्यटन राजधानी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून सुद्धा आपण ओळखतो. आणि किल्ले पाहायला भेटतात. देवगिरी किल्ला आता प्रमुख किल्ले जर म्हटलं देवगिरी किल्ला दौलताबाद असं त्याचं नाव आहे. हा जिल्हा सर्वात महत्त्वाचा आणि अभेद्य किल्ला आहे. यादव राजा भिल्लम पाचवा हे ध्यानात ठेवा हे महत्त्वाचं आहे. यादव राजा भिल्लम पाचवा याने बांधलेला हा किल्ला त्याच्या वास्तुकलेसाठी आणि लष्करी संरक्षणासाठी जगभरात काय आहे प्रसिद्ध आहे. अजिंठा आणि वेरूळ लेणी जरी हे किल्ले नसले तरी येथील पाषाण शिल्पकला आणि लेणी स्थापत्य हा एक महान ऐतिहासिक काय आहे आपला वारसा आहे. वेरूळचे कैलास मंदिर हे एक का
पाषाणातून कोरलेले जगातील आश्चर्य मानले जाते. ठीक आहे, कैलास मंदिर पाषाणातून कोरलेले जगातील काय मानले जाते? आश्चर्य मानले जाते. हे आपल्या वेरूळ लेणीमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. जर तुम्ही नक्कीच जर विजिट नसेल केले तर नक्कीच तुम्ही वेरूळ, अजिंठा, देवगिरी किल्ला, खूप पर्यटन आहेत स्थळ पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. तिथूनच 20 ते 22 किलोमीटर अंतरावरती सर्व तुम्हाला पर्यटन स्थळे पाहायला भेटतील. ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके जर म्हटलं तर बीबी का मकबरा. ठीक आहे, बीबी का मकबरा मुघल सम्राट औरंगजेब याचा मुलगा कोण? आजमशहा यांनी आपल्या आईच्या म्हणजेच दिलरास बानो बेगम स्मरणार्थ ही काय झालेली आहे? वस्तू बांधलेली आहे. कोणती? बीबी का मकबरा. याला आपण दख्खनचा ताज म्हणून सुद्धा ओळखलं जातं, मिनी ताज म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पानचक्की मध्ययुगीन काळातील ही एक अभियांत्रिकी विस्मय आहे. डोंगरातून येणारे पाणी भूगर्भातील पाईपद्वारे येथे आणले जाते. कुठे? पानचक्कीमध्ये भूगर्भातून आणले जाते. आणि छत्रपती संभाजीनगर या शहराला आपण 52 दरवाजे असलेले शहर म्हणून सुद्धा ओळखतो. 52 दरवाज्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. जसे की भडकल दरवाजा तुम्ही पाहिला असेल, पैठण गेट असेल, मकई दरवाजा असेल, रोशन गेट असेल, हे वेगवेगळे शहराचे काय आहे? जुने वैभव आहेत. हे आपल्याला पाहायला भेटते किंवा साक्ष देते हे किल्ले सर्व दरवाजे. ठीक आहे. सोनेरी महल जर म्हटलं तर युनिव्हर्सिटी जो एरिया आहे तिथे हे पहाड सिंग याने बांधलेला हा महाल त्याच्या सुंदर नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. येथे आता एक ऐतिहासिक संग्रहालय आहे. कुठे? सोनेरी महल या ठिकाणी. संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान पैठण तालुक्यामध्ये आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही भूमी आणि जिथे संत ज्ञानेश्वरांच्या नावाने सुंदर उद्यान आहे आणि जायकवाडी प्रकल्पसुद्धा आपल्याला काय होतो? पाहायला भेटतो. धार्मिक वारसा ज्योतिर्लिंगे व मंदिरे जर म्हटलं तर इथे प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. कुठे? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. घृणेश्वर मंदिर वेरूळ या ठिकाणी आहे. हे भारतातील जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक, पवित्र ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणते? घृणेश्वर मंदिर. हे मंदिर वेरूळ लेण्यांच्या अगदी जवळच असून 700 ते 800 मीटरच्या अंतरावरतीच 1 किलोमीटरच्या आसपासच हे किती आहे? ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक वेरूळ या ठिकाणी. राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिरांचा काय केलेला आहे? जीर्णोद्धार केलेला आहे. हे पण आपल्याला सांगता येईल. भद्रा मारुती खुलताबाद या ठिकाणी आहे. त्याच रोडला आहे सर्व हे ठिकाण. हे मंदिर हनुमानासाठी प्रसिद्ध असून येथे हनुमानाची काय आहे? मूर्ती आहे. कोणत्या अवस्थेमध्ये आहे? ती निद्रिस्त झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे. भद्रा मारुती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. खूप भाविक भक्त येथे दर शनिवारी श्रद्धास्थानाने येतात. तिथे भारतात अशा प्रकारची मोजकीच मंदिरं असल्याने याला विशेष धार्मिक महत्त्व दिलेले आहे. हनुमान जयंतीला इथे काय होते? मोठी यात्रा भरते. संत एकनाथ महाराज मंदिर पैठण या ठिकाणी आहे. हे पैठण येथील अत्यंत काय आहे? पवित्र स्थान असून याला दक्षिण काशीसुद्धा म्हटलं जातं. येथे संत एकनाथ महाराजांची काय आहे? समाधी असून गोदावरी नदीचा तट आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला आहे. वैजापूर येथील श्री क्षेत्र वैद्यनाथ हे एक अत्यंत प्राचीन शिवमंदिर असून वैजापूर शहरात नारंगी नदीच्या काठावर वसलेले आहे. भगवान महावीर मंदिर कच्ची घाटी छत्रपती संभाजीनगर पैठण रोड यावरती आहे. हे जैन मंदिर आहे. निसर्गरम्य टेकडीवर असलेल्या या मंदिराचा परिसर अत्यंत शांत आहे. आणि खुलताबाद येथील सुफी संतांच्या दर्गा आहे. तिथं खुलताबाद हे संतांचे निवासस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. येथे अनेक महान सुफी संतांच्या पवित्र दर्गा आहेत. हे ठिकाण सर्वधर्मीय सखोल्यांचे आध्यात्मिक काय शांतीचे केंद्र मानले जाते. आता वन्यजीवन अभयारण्य जर म्हटलं तर गौताळा अभयारण्य जे आहे, ठीक आहे, स्थान जर म्हटलं जळगाव जिल्ह्याच्या आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. हे कुठे आहे? कन्नड तालुक्यामध्ये येथे वसलेले आहे गौताळा अभयारण्य. वैशिष्ट्य काय याचे? सातमाळा अजिंठा डोंगर रांगामध्ये असून येथील निसर्गरम्य ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. गौताळा ऋषीचे स्थान इथे आहे. वन्यजीवन जर म्हटलं प्रामुख्याने बिबट्या, नीलगाय, भेकर, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा आणि विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी इथे गौताळा या अभयारण्यामध्ये आढळतात. क्षेत्रफळ जर म्हटलं 260.61 चौरस किलोमीटर असणार आहे. जायकवाडी दुसरं जर म्हटलं तर जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. पैठण येथील हे जायकवाडी धरणाच्या नाथसागर परिसरामध्ये आहे. पक्षी जर म्हटलं तर हे अभयारण्य प्रामुख्याने स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथे सायबेरिया आणि इतर देशातून रोहित,
क्रेन आणि विविध प्रकारचे बदक आपल्याला काय होतात पाहायला भेटतात. इथे खूप छान आहे मित्रांनो. इथे नक्कीच विजिट करा जायकवाडी पक्षी अभयारण्य इथे. आता निसर्गरम्य पर्यटन स्थळ जर म्हणलं तर म्हैसमाळ. ठीक आहे, म्हैसमाळ हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. इथले छत्रपती संभाजीनगर जवळील हे एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. सलीम अली सरोवर शहरामध्येच आहे. भागी जैवविविधतेने नटलेले असून येथे अनेक प्रकारचे स्थानिक पक्षी आपल्याला पाहायला भेटतात. सारोळा व बेगम गार्डन आहे. येथील वनराई आणि निसर्गरम्य पर्यटन पाहायला भेटते आपल्याला. सिद्धार्थ गार्डन आहे सिटीमध्ये. प्राणी संग्रहालय आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले एक मोठे उद्यान आहे. इथे सिंह, बिबट्या आणि विविध प्रकारचे हरिण प्रजातीचे दर्शन आपल्याला इथे पाहायला भेटते. हिमायत बाग जर म्हटलं हे ऐतिहासिक मुघलकालीन उद्यान असून येथे विविध फळझाडे आणि दुर्मिळ वनस्पतीचे मोठे संशोधन केंद्रसुद्धा आपल्याला पाहायला भेटते. हे ठिकाण शहरातील महत्त्वाचे ग्रीन झोन मानले जाते. आता गोगाबाबा टेकडी विद्यापीठ परिसरामधील गोगाबाबा टेकडी आहे. शहराच्या उत्तर भागात असलेले हे ठिकाण ट्रॅकिंगसाठी खूप ट्रॅकिंगसाठी इथं निसर्गप्रेमी येतात. इथूनच संपूर्ण शहराच्या आपल्याला विहंगम नजारा आपल्याला काय होतो, विहंगम नजारा आपल्याला पाहायला भेटतो. सायंकाळच्या वेळी सूर्यास्त पाहण्यासाठी इथे मोठी गर्दी असते. हर्सुल तलाव जर म्हटलं तर निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा ऐतिहासिक काय आहे तलाव आहे. पक्षी निरीक्षणासाठी आणि शांततेसाठी उत्तम ठिकाण मानले जाते. कोणते? हर्सुल तलाव. नंतर महत्त्वाचे पर्यटन स्थळे जर म्हटलं तर अजिंठा लेणी आहे. ही लेणी वाघूर नदीच्या काय आहे खोऱ्यामध्ये आहे. वाघूर नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. बौद्ध धर्माशी संबंधित चित्रकला आणि शिल्पकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. हे एक युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. युनेस्कोचे. ठीक आहे. तर मग मला सांगा मित्रांनो, युनेस्कोने ह्याला कोणत्या साली जागतिक वारसा दिलेला आहे युनेस्कोने? तर मला इयर कमेंट करून सांगायचं आहे. नंतर वेरूळची लेणी आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माची एकूण 34 लेणी आहेत तिथे वेरूळमध्ये. आणि येथील कैलास मंदिर हे एकाच अखंड पाषाणातून कोरलेले जगातील सर्वात मोठे स्थापत्य आश्चर्य मानले जाते. नंतर बीबी का मकबरा आहे. आपण आताच पाहिलं औरंगजेबाचा मुलगा आझम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधला. याला दख्खनचा ताज म्हणून पण आपण ओळखतो. दौलताबादचा देवगिरी किल्ला आहे. वास्तुकलेसाठी खूप प्रसिद्ध आहे. नंतर पैठण जायकवाडी धरण आहे. पानचक्की आहे. खुलताबाद आहे. ठीक आहे. नंतर आता प्रमुख शैक्षणिक संस्था जर म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असणार आहे. हे मराठवाड्यातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे विद्यापीठ असून 1958मध्ये याची काय झालेली आहे, या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. ऐतिहासिक आणि निसर्गरम्य इथं वातावरण आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आहे इथे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी आपण असं म्हटलं जातं घाटीला. वाल्मी आहे इथे. वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे इथं. जल आणि भूमी व्यवस्थापन क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी ही एक संस्था आशिया खंडातील अग्रगण्य मानली जाणारी एक वाल्मी ही संस्था आहे. नायलेट आहे इथं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही पण विद्यापीठ परिसरामध्ये आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी इथे लॉच्या प्रशिक्षणासाठी ही एक युनिव्हर्सिटी आहे. मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT असेल, MGM असेल, देवगिरी कॉलेज असेल, SB कॉलेज असेल, विवेकानंद कॉलेज असेल. अजून असे बरेच काही कॉलेजेस आहेत, प्रमुख संस्था आहेत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आता ऊर्जा व जलसिंचन जर प्रकल्प जर म्हटलं तर जलसिंचन प्रकल्पामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिंचनासाठी अनेक छोटे मोठे प्रकल्प काय आहेत कार्यान्वित आहेत. त्याच्यामधील प्रमुख धरणे जर म्हटलं जायकवाडी धरण, नाथसागर हे गोदावरी नदीवरील जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असून मराठवाड्याची काय म्हटलं जातं जीवनवाहिनी असं सुद्धा म्हटलं जातं. आता इतर प्रकल्प जर म्हटलं सुकना, शिवना, गिरजा, अंजना आणि वाघूर हे महत्त्वाचे काय आहेत प्रकल्प आहेत. आता नदी जोड प्रकल्प जर म्हटलं मराठवाडा वॉटर ग्रीड आहे. ब्रह्मणगव्हाण उपसा सिंचन आहे इथे. पैठण तालुक्यातील कोरड्या भागाला इथे उंचावरील शेतीला पाणी पुरवण्यासाठी एक महत्त्वाचं उपसा सिंचन आहे. आता ऊर्जा प्रकल्प जायकवाडी जलविद्युत केंद्र इथे 12 मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. सौर ऊर्जा प्रकल्प जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत विविध तालुक्यामध्ये सौर संच बसवले जात आहेत. विशेष वैजापूर तालुका असेल, गंगापूर तालुका असेल. औद्योगिक ऊर्जा पुरवठा जर म्हटलं वाळूज, चंद्रा आणि बिडकीन, औरिक
MIDC यांसारख्या मोठ्या औद्योगिक वसाहती इथे स्वतंत्रपणे काय अखंडित वीज पुरवठा केला जातो. महत्त्वाची आकडेवारी जर म्हटलं, जिल्ह्यात जायकवाडी हा एक मोठा प्रकल्प, तर अनेक मध्यम आणि लघु पाटबंधारे आहेत. जायकवाडी डावा आणि उजवा कालवा हे पण प्रसिद्ध आहेत. आता प्रमुख पिके खरीप, कापूस, बाजरी, सोयाबीन, तूर आणि मका. रब्बी पिके ज्वारी, गहू, हरभरा हे प्रमुख पिके आहेत जिल्ह्यामधील. नगदी पिके जर म्हटलं, कापूस आणि ऊस येथील महत्त्वाची नगदी पिके आहेत. विशेष वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उत्पादन घेतले जाते. आता विशेष कृषी उत्पादनामध्ये भौगोलिक मानांकन भेटलं आहे कशाला? जिल्ह्यातील केसर आंब्याला. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आता मोसंबी पैठण आणि जालना जिल्ह्यामध्ये जास्त जालना सीमावर्ती मोसंबी हा जास्त पाहायला भेटते आपल्याला. आता मका उत्पादनाचे कोठार जर म्हटलं, जिल्हा हा महाराष्ट्रातील मका उत्पादनाचे प्रमुख केंद्र मानले जाते. बागायत शेतीसाठी जर म्हटलं, जायकवाडी धरणाच्या नाथसागर उपलब्धतेमुळे पैठण आणि गंगापूर तालुक्यामध्ये मोठी प्रमाणात बागायती शेती केली जाते. फळबाग केला जातो, डाळिंब वगैरे असेल. आता वाहतूक व दळणवळण जर म्हटलं तर मराठवाड्याचं हे प्रमुख केंद्र आहे. इथे तिन्ही मार्गांनी अत्यंत सुसज्ज काय होते वाहतूक केली जाते. जसं रस्ते वाहतूक असेल, रोड ट्रान्सपोर्ट, राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून महत्त्वाचे जातात. जसं नॅशनल हायवे असेल 52, जुना 211, धुळे छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग जिल्ह्याला उत्तर आणि दक्षिण भारताशी जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. कोणता? नॅशनल हायवे 52, जुना 211. आता नॅशनल हायवे 753F हा महामार्ग जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पैठण असा आपण पुणेमार्गी पुण्याला जातो तो महामार्ग आहे. कोणता? नॅशनल हायवे 753. आता समृद्धी महामार्ग जर म्हटलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा द्रुतगती मार्ग आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जातो, ज्यामुळे मुंबई आणि नागपूर लवकर कनेक्टिव्हिटी अतिवेगवान होते. आता महाराष्ट्र राज्य जे म्हटलं जिल्ह्या मध्यवर्ती बसस्थान आहे राज्य परिवहनाचं. सिडको आणि मध्यवर्ती असे दोन प्रमुख इथे संभाजीनगर शहरामध्ये दोन प्रमुख बसस्थानके आहेत. इथून मुंबई, पुणे इतर शहरांसाठी नियमित शिवनेरी बस, शिवशाही बस अशा लागतात. आता रेल्वे सेवा जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर हे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एक महत्त्वाचे स्टेशन आहे. नांदेड विभागामध्ये येतं, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. हे शहर थेट मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू आणि अमृतसर इथे या शहरातून गाड्या जातात. जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड मार्गाचे काय आहे दुपदरीकरण म्हणजे विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर चाललेलं आहे. आता विमानसेवा जर म्हटलं, छत्रपती संभाजीनगर विमानतळ आहे इथे चिकलठाणा म्हणून आपण त्याला ओळखतो. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे काय आहे विमानतळ असून इथे दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरूसाठी काय आहे नियमित सेवा आहेत आणि पर्यटनाच्या दृष्टीने हे विमानतळ अत्यंत काय आहे महत्त्वाचे आहे. आता महत्त्वाच्या व्यक्ती जर म्हटलं राजकीय नेतृत्व त्या हिशोबाने तर डॉक्टर रफिक झकरिया हे आधुनिक औरंगाबादचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. शिक्षण तज्ज्ञ आणि ज्येष्ठ राजकारणी आहेत. कोण? डॉक्टर रफिक झकरिया. त्यांच्याच नावाने डॉक्टर रफिक झकरिया कॅम्पससुद्धा आहे संभाजीनगर या शहरामध्ये. आता बाळासाहेब पवार मराठवाड्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. अनंतराव भालेराव हैदराबाद मुक्तीसंग्रामातील सेनानी आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत. आध्यात्मिक व साहित्यिक वारसा जर म्हटलं तर संत एकनाथ महाराज पैठण येथील महान संत कवी आहेत. एकनाथी भागवत ग्रंथ आहे त्यांचा. संत जनाबाई स्वामी महान संत जनार्दन स्वामी महान संत आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे काय आहेत ते गुरु आहेत. मुक्तिबोध जर म्हटलं गजानन माधव आधुनिक मराठी साहित्यातील महत्त्वाचे कवी आणि लेखक आहेत. ऐतिहासिक व वैज्ञानिक वारसा जर म्हटलं मलिक अंबर. मलिक अंबर कोण आहेत? औरंगाबाद शहराचे खडकी असे नामांकरण म्हणजे संस्थापक आहेत आणि लष्करी रणनीतिकारसुद्धा मलिक अंबर यांना आपण ओळखतो. आता डॉक्टर शांती स्वरूप भटनागर प्रसिद्ध शास्त्रज्ञ यांच्या नावाने विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दिला जातो. त्यांनी काही काळ इथे कार्य केले आहे असं म्हटलं जातं. आता राणी बेगम आहे दिलरास बानू ज्यांच्या स्मरणार्थ ऐतिहासिक बीबी का मकबरा इथे बांधलेला आहे. दख्खनचा ताज म्हणून सुद्धा आपण ओळखला जातो राणी बेगम दिलरास बानू. आता चालू घडामोडी आणि हे लोकप्रतिनिधी असणार आहेत प्रशासकीय अधिकारी. आता हे अकॉर्डिंग तुम्ही 6 महिन्यांनी 1 वर्षांनी 2 वर्षांनी जर व्हिडिओ जर पाहत असताल तर हे सर्व त्यामध्ये चेंजेस झालेले असेल. फक्त तुम्ही तुमच्या एक्झामच्या वेळेस थोडं करंट अफेअर्समध्ये थोडं चेंजेस करायचं आहे. बाकी तुम्हाला सर्व सेम असणार आहे. आता लोकसभा सदस्य म्हणजेच खासदार पाहू आपण.
लोकसभा मतदारसंघ एकूण छत्रपती संभाजीनगर. नाव काय आहे खासदारांचं? श्री संदीपान भुमरे, शिवसेना या पक्षाचे आहेत. आता विधानसभा सदस्य म्हणजेच आपण आमदार पाहणार आहोत. आता विधानसभा मतदारसंघ, नाव आणि त्यांचे पक्ष दिले आहेत. 105 कन्नड मतदारसंघ श्रीमती संजना जाधव शिवसेनेचे आहेत. 107 छत्रपती संभाजीनगर मध्य श्री प्रदीप जयस्वाल शिवसेनेचे आहेत. 108 छत्रपती संभाजीनगर पश्चिम हा मतदारसंघ SC साठी राखीव आहे. श्री संजय शिरसाटजी शिवसेनेचे आहेत. 109 छत्रपती संभाजीनगर पूर्व अतुलजी सावे आहेत भारतीय जनता पार्टी BJPचे. 111 गंगापूर प्रशांत बंब आहेत भारतीय जनता पार्टीचे म्हणजेच BJPचे. 112 वैजापूर श्री रमेश बोरनारे शिवसेनेचे आहेत. आता प्रशासकीय अधिकारी जर म्हटलं पद आणि त्यांचे नाव, आता पालकमंत्री श्री संजय शिरसाट, महापौर श्री समीर राजूरकर, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर IS आहेत. जिल्हाधिकारी श्री विनय गोंडा GC. आता हे नुकतेच काय बदललेलं आहे त्यामध्ये आपण लेटेस्ट घेतलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून पहा. महानगरपालिका आयुक्त जर म्हटलं श्री अमोल येडगे IS आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषद CO श्रीमती मिन्नू PM हे आहेत. पोलीस आयुक्त कमिशनर ऑफ पोलीस कोण आहेत? छत्रपती संभाजीनगर या शहराचे श्री प्रवीण पवार IPS आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक जर म्हटलं IG परिक्षेत्र संभाजीनगर या शहराचे श्री वीरेंद्र मिश्रा IPS आहेत. आणि पोलीस अधीक्षक SP ग्रामीण डॉक्टर विनय कुमार राठोड हे आहेत. आता काही 5 उपविभागीय अधिकारी आपण आणि तहसीलदार पाहणार आहोत. हे पण ते चेंजेस झालेले असेल. तुम्ही फक्त प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आणि 2027च्या जनगणनेनुसार आपण थोडीफार माहिती चेंज होईल, ते तुम्ही अकॉर्डिंग चेंज करा. उपविभागीय जर अधिकारी जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर उपविभाग डॉक्टर व्यंकट कंठीरामन राठोड उपविभागीय अधिकारी आहेत. पैठण फुलंब्री श्रीमती नीलम भारत बाफना, वैजापूर श्री अरुण जराड आहेत. सिल्लोड श्री लतीफ इब्राहिम पठाण आहेत आणि कन्नड श्री संतोष गोराड आहेत. आता तहसीलदार जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण श्री शिवानंद बिडवे, पैठण श्रीमती ज्योती पवार, फुलंब्री श्रीमती योगिता खटावकर, वैजापूर श्री सुनील सावंत, गंगापूर श्री नवनाथ वगवाड, खुलताबाद श्री संतोष दत्तात्रय गुट्टे, नंतर सिल्लोड श्री संजय कुमार माधवराव देवराये, कन्नड श्रीमती सारिका भीमराव भागवत आणि सोयगाव श्रीमती मनीषा मेने. हे सर्व तहसीलदार आणि सब डिव्हिजनल ऑफिसर SDO यांची सर्व आपण माहिती पाहिलेली आहे. आता काही महत्त्वाची दृष्टिक्षेप पाहूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याविषयी. क्षेत्रफळ आपण आत्ताच पाहिलं 10,138 चौरस किलोमीटर. जनगणना 2011च्या 37,01,282. साक्षरतेचे प्रमाण 79.02. तालुके 9 आहेत मित्रांनो. आता ग्रामीण ते सांगता येणार नाही पण 9 आहेत. ठीक आहे, तुम्ही ते एकदा व्हेरीफाय करा ग्रामीण आहे का त्याच्यामध्ये, हे सिटी आहे का. ठीक आहे, तहसील तालुक्यामध्ये पण तालुके 9 आहेत पण तहसील तिथं शक्यतो 10 असतील, कारण की सिटीचं एक तहसील त्याच्यामध्ये असेल. कारण की तालुके 9 आहेत पण तहसील जर म्हटलं सिटीचं एक त्यामध्ये असू शकतं. हे एकदा व्हेरीफाय करा. मंडळ अधिकारी जर म्हटलं 84 आहेत. तलाठी सज्जा 490 आहेत. महसुली गावे आपण आताच पाहिलं 1362 आहेत. नगरपालिका 9 आहेत. शिवभोजन केंद्रे 53 आहेत जिल्ह्यामध्ये. पंचायत समिती प्रत्येक तालुक्यासाठी आहेत. 9 तालुक्यासाठी 9 पंचायत समिती आहेत. ग्रामपंचायत ॲक्टिव्ह 867 आहेत. धान्याचे दुकाने जे आहेत 1802 आहेत. आणि कटक मंडळ म्हणजे कंटोन्मेंट बोर्ड 1 आहेत त्याच्यामध्ये. छत्रपती संभाजीनगर छावणी म्हणून ओळखतो. आणि 1 महानगरपालिका आहे आणि 1 कमिशनर ऑफिस आहे. अशी अतिरिक्त माहिती त्याच्यामध्ये लिहून ठेवा तुम्ही. आता काही सराव प्रश्न आपण पाहणार आहोत, पटापट रिव्हिजन करणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते तर खडकी आहे. नंतर फतेहनगर असं करण्यात आलं. त्याच्यानंतर औरंगाबाद करण्यात आलं आणि औरंगाबाद नंतर आता आपण छत्रपती संभाजीनगर असं उल्लेखतो.
नंतर 2 नंबरचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोणता प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर मराठवाडा प्रशासकीय विभागामध्ये येतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1960 महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसोबत झालेली आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात कोणती डोंगररांगा पसरलेल्या आहे? तर सातमाळा अजिंठा डोंगररांगा पसरलेल्या आहे. 52 दरवाज्यांचे शहर म्हणून आणि महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर छत्रपती संभाजीनगर शहर असे आपण ओळखतो. जिल्ह्यातील प्रमुख नदी गोदावरी आहे. जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर 9 तालुके आहेत. कोणते? छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री असे 9 तालुके आहेत. आता युनेस्को जागतिक वारसा स्थळे असलेली कोणती 2 लेणी या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्याही? अजिंठा आणि वेरूळ लेणी आहे. दख्खनचा ताजमहल, मिनी ताज कोणास म्हटले जाते? तर बीबी का मकबरा याला दख्खनचा ताज, मिनी ताज असे ओळखले जाते. देवगिरी दौलताबाद किल्ला कोणत्या यादव राजाने बांधला आहे? तर भिल्लम 5वा या राजाने देवगिरी दौलताबादचा किल्ला काय झालेला आहे? बांधलेला आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नाथसागर. जिल्ह्यातील कोणत्या शहराला पैठणी साड्यांसाठी प्रसिद्धी मिळाली आहे? तर कोणत्या? पैठण साड्याला काय झालेलं आहे? पैठणीतील पैठणी साड्याला काय झालेलं आहे? प्रसिद्धी मिळालेली आहे. प्राचीन नाव काय? प्रतिष्ठान असं पण संबोधलं जातं पैठण या शहराचे. प्राचीन नाव काय? प्रतिष्ठान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये. जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले ठिकाण कोणते आहे? घृणेश्वर आहे. गौतळा ओट्रम घाट अभयारण्य कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवरती आहे? तर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या 2 जिल्ह्याच्या सीमेवरती आहे. सातवन काळातील दक्षिण भारताची राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखतो आपण? प्रतिष्ठान. पूर्वीचे प्रतिष्ठान, आताचे पैठण आजचे. तर जिल्ह्यातील कोणत्या ऐतिहासिक वास्तूला पाण्यावर चालणारी गिरणी म्हणून ओळखले जाते? तर पानचक्की. जिल्ह्यातील सेंद्रा बिडकीन भागात कोणता आधुनिक औद्योगिक प्रकल्प स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी विकसित करण्यात आला आहे? तर ऑरिक सिटी. ठीक आहे, आपल्याला सांगता आलं पाहिजे. सेंद्रा बिडकीनी भागामध्ये स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी म्हणून ऑरिक सिटीची स्थापना करण्यात आलेली आहे. शहरातील प्रसिद्ध ऐतिहासिक पाणी पुरवठा पद्धतीला काय म्हणतात? मित्रांनो, हे खूप छान प्रश्न आहे. नहेर ए अंबरी. नहेर ए अंबरी ऐतिहासिक पाणी पुरवठा पद्धतीला म्हणतात. ठीक आहे, शहरातील जुनी पद्धत आहे. नहेर ए अंबरी पाणी पुरवठा पद्धत आहे ही. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे? तर वाघूर नदीच्या. अजिंठा लेणी वाघूर नदीच्या काय झाली? खोऱ्यात बसलेल्या आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण थंड हवेचे कोणते आहे? तर म्हैसमाळ आहे. सलीम अली सरोवर कोणत्या शहरात स्थित आहे? तर छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये सलीम अली सरोवर हे काय आहे? स्थित आहे. तर वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधलेले होते? तर कृष्ण प्रथम. ठीक आहे, या राजाने वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर बांधलेलं आहे. खुलताबाद येथे कोणत्या मुघल सम्राटाची काय आहे? कबर आहे. तर औरंगाबाद यांची खुलताबाद येथे काय आहे? कबर आहे. पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी कोणते उद्यान आहे? तर संत ज्ञानेश्वर उद्यान आहे पैठण येथे. ठीक आहे मित्रांनो, हे आजची छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष माहिती होती. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. आणि नंतर आपण नेक्स्ट कोणत्या जिल्ह्यावरती तुम्हाला विशेष जिल्हा माहिती पाहिजे आहे हे पण कमेंट करून सांगायचं आहे. ही जर माहिती कंटेंट जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि निश्चितच तुम्ही कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, अभ्यास करत राहा मित्रांनो. तलाठी आता महसूल विभागाची खूप मोठी जाहिरात येणार आहे. त्याच्यामध्ये तलाठी असेल, अजून काही क्लर्कच्या अजून काही वॅकन्सी असतील, अदर काही ग्रामसेवकाची वॅकन्सी असेल, MIDC अजून खूप वॅकन्सी येणार आहेत मित्रांनो. जिल्हा विशेषवरती तुम्हाला खूप माहितीची माहिती ठरणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करत राहा, कमेंट्स करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.